मराठी साहित्य विश्वात परखडपणा, वास्तववाद आणि देशीयता यांचा ठसा उमटवणारे नाव म्हणजे भालचंद्र नेमाडे. कोसला ही त्यांची 1963 मधील पहिली कादंबरी. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मराठी कादंबरीला एक नवी धाडसी आणि वास्तववादी दिशा दिली. कथानायक पांडुरंग सांगवीकर हा तरुण मनाचा प्रतिनिधी. शिक्षणासाठी गाव सोडून शहरात आलेला हा तरुण एकटेपणाशी झुंजतो. समाजाशी विसंवाद, नातेसंबंधातील दरी आणि जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची तडफड यांमुळे ही कथा फक्त त्याची राहत नाही तर प्रत्येक वाचकाची होते. नेवाड्यांची भाषा ही त्यांची खरी ताकद. बोलीभाषा, संवादातील नैसर्गिकता, उपरोधातील गोड चटका आणि स्वतःशी चालणारा संवाद या सर्वांनी कोसल्याला वेगळं रूप दिलंय. जीवन म्हणजे नकाशावर आखलेली सरळ रेष नाही, तर प्रत्येक वळणावर नवा प्रश्न विचारणारी नदी आहे. हा स्वर प्रत्येक पानातून जाणवतो. आजच्या काळातही ही कादंबरी तरुणाईला आरसा दाखवते. मी कोण, मी कुठून आलो आणि कुठे चाललोय हे प्रश्न प्रत्येकाला भेटतात. कोसला ही फक्त एक साहित्यकृती नाही, ती म्हणजे अस्तित्वाच्या शोधाची यात्रा. ती वाचून संपत नाही, तर मनात खोलवर जिवंत राहते आणि सांगते, स्वतःला शोधायचं असेल तर प्रत्येकाला आपल्या कोसल्यातून जावंच लागेल.